एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली होती आणि सकाळी सकाळी मला यांचा टिफिन बनवायला घ्यायचा होता. तर मी त्याचंच प्रिपरेशन करत होती. म्हटलं पालक वगैरे कापून ठेवूया. तर पालक मी कापायला घेतली आणि व्यवस्थित पालक बारीक कापली. पालकची भाजी अशी तरी तुम्ही एकदा करून बघा, खूप मस्त लागते गोड आंबट पालकची भाजी. तर मस्त फ्रेश पालक होती, ती व्यवस्थित मस्त बारीक कापली आणि त्याच्यात मी मुगाची डाळ ॲड केलेली आणि बारीक कापून फक्त त्याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला कुकरमध्ये फक्त 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे, जेणेकरून ती भाजी शिजली पाहिजे आणि फोडणी आपल्याला नंतर द्यायची आहे त्या भाजीला. आणि त्यानंतर मी मस्त कुकर लावून दिला. म्हटलं चला, आणि इकडे दूध पण आलेलं होतं. म्हटलं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपलं दूध पण तापवून होईल. मग मी पटापट दूध तापवायला घेतलं. आणि सकाळचं कधी लवकर उठलं ना, सकाळची बरीचशी कामं लवकर आवरतात आणि मला 12 वाजता ऋत्वीला स्कूलला सोडायला जायचं असतं. सो त्यामुळे मला 12च्या आत सगळी कामं आवरायची असतात. आणि मग त्यानंतर मला ऋत्वी जेव्हा स्कूलला जाते तेवढा म्हणजे जो टाईम भेटतो, सो त्या टायमात मी माझे जे ब्लॉग एडिट असतील ते काम मी करते किंवा व्हॉईस ओव्हर करायचं असेल. कारण की ती असताना मला व्हिडिओ अजिबात एडिट करता येत नाही किंवा व्हॉईस ओव्हर करता येत नाही, कारण की मी बोलत असताना खूप मध्ये करते. त्यामुळे ती स्कूलला जाते तेव्हा मी काम एडिटिंगची तेव्हा करत असते. आणि त्याचबरोबर तिचा पण टिफिन असतो. सो तिचा टायमिंग आहे 12 ते 3. सो तिला पण मला टिफिन द्यायला लागतो. आणि तिचं टिफिनमध्ये असं असतं, तिला रश्शावाल्या भाज्या ज्या असतात ना त्या लागतात, म्हणजे कोरड्या भाज्या तिला आवडत नाही. सो मग तिच्यासाठी पण करायला लागतं. आणि तिला ऑलमोस्ट मी भाजी आणि चपातीची सवय लावायला घेतली आहे. कारण की तिचं असं आहे ना, ती स्कूलला गेली का तिथं ती भाजी आणि चपाती खाते. घरी खायला खूप कंटाळा येतो तिला. घरी खायचं असलं की ती चिप्स वगैरे असे काही बाहेरचे प्रोडक्ट्स खाते. चपाती भाजी खूप कमी प्रमाणात खाते ती. आणि त्याचबरोबर माझा चहा पण रेडी झाला होता. मी मस्त गरम गरम चहा घेतला आणि त्यानंतर माझ्या कुकरच्या 3 शिट्ट्या पण झालेल्या होत्या. भाजी शिजून रेडी होती. मग मी फोडणी द्यायला घेतली भाजीला. काही नाही, खूप सिंपल रेसिपी आहे. तर मी एका पॅनमध्ये मस्त तेल घेतलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि त्याच्यामध्ये टाकले जिरं, तीळ आणि कढीपत्ता. ते व्यवस्थित तडतडलं की त्याच्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे, किंवा लसूण तुम्ही ठेचून टाकू शकता, किंवा तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर ती तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी सगळे त्याच्यात मसाले ॲड करायला घेतले. लाल तिखट, हिंग, हळद, काळा मसाला आणि तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल अंबारीचा किंवा एव्हरेस्टचा तो तुम्ही ॲड करा, कारण की त्याच्यामुळे भाजीला टेस्ट एकदम मस्त येते. मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगत असते, ते मसाले खूप छान असतात. तर मस्त आता ते व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर आपण जी भाजी शिजवली आहे ती फक्त आपल्याला या पॅनमध्ये ॲड करायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशाप्रमाणे करते, सो त्याचप्रमाणे सगळी व्यवस्थित भाजी काढून घ्यायची. परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंदाजे त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. ऑलमोस्ट मी 1 ग्लास पाणी त्याच्यात ॲड केलं होतं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे, जो की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला विसरली. आणि मस्त माझी भाजी चपाती करून झाली होती. नंतर ऋत्वीला आंघोळ वगैरे घातली. ऑलमोस्ट मला 11 वाजले होते तिला आंघोळ करायला. तर तिचं आंघोळ वगैरे झालं. मग तिला स्कूलला सोडायचं होतं मला 12 वाजता. तर तिची तयारी मी इथं करत होते. म्हटलं हिचं आवरून देऊया, तिचं टिफिन वगैरे, मग तिला 12ला स्कूलला सोडून येईल. तर त्यासाठी मी तिला इथं रेडी करत होती. पण ती स्वतः इतकी बडबड करते ना तिचं आवरत असताना. आणि तिला रोज स्कूलला जायला ती घरून म्हणजे नाहीच बोलते की मला नाही जायचं स्कूलला. बट तिथं गेल्यावरती अजिबात रडत नाही, व्यवस्थित थांबते पण. आणि इथं तिचं तोंडाला लोशन लावणं चालू होतं. खूप बडबड करते ती आता. मग तिने तिची बॅग भरायला घेतली. तिला मीच सांगितलं, म्हटलं चल तुझं बॅग, टिफिन, बुक्स जे काय असेल ते तुझ्या बॅगमध्ये भर, आपल्याला स्कूलला जायचं आहे. सो ती तेच इथं व्यवस्थित ठेवत होती. तिला अजून जमत नाही पण ती ट्राय करते. तर ती ते सगळं ठेवत होते आणि तिला. आणि रोज ते स्कूलला जायच्या आधी विचारते, मम्मा तू टिफिनमध्ये मला काय दिलं आहे, कारण की तिला बाकीचे आवडत नाही. ऑलमोस्ट तिला भाजी आणि चपातीच टिफिनमध्ये लागते. माहीत नाही, तिला टीचर ओरडत असतील किंवा त्या सांगत असतील की भाजी आणि चपातीच आणायची टिफिनमध्ये. सो तिला भाजी आणि चपातीच लागते टिफिनमध्ये. मग ती मस्त स्कूलला जाण्यासाठी रेडी झाली आणि
आज ती स्वतःहून रेडी झाली की मला स्कूलमध्ये जायचं आहे म्हणून. तर आता निघालो आम्ही स्कूलला जायला. हे घे घाला बाय. मग आम्ही पोचलो ऋतूच्या स्कूलमध्ये. सो तिला मी स्कूलमध्ये सोडलं, मग मी घरी आली. म्हटलं चल तुमच्यासोबत. तर मी आज रिसेंटली आजच एक प्रोडक्ट यूज केलं आहे. म्हटलं यूज करून पाहूया, तुमच्यासोबत मला रिव्ह्यू शेअर करायचं होतं. त्यामुळे तर मी मस्त हेअर वॉश केले आणि त्यानंतर मी हेअरवरती अप्लाय केलं फिक्स माय कर्ल हे सिरम आहे. तर ते मिल्की लिव्ह इन सिरम आहे, म्हणजे याचं टेक्स्चर जे ते एकदम मिल्की टाईपमध्ये आहे. आणि मी स्वतः लावून बघितलं तर मला तर एका दिवसातच इफेक्ट जाणवलं त्याचा. तुमच्या केसांमध्ये जो फ्रिजीनेस असेल किंवा तुमचे केस ड्राय होत असतील तर ते होणार नाही. तुम्ही माझे केस बघू शकता, कारण की माझे केस खूप प्रमाणात ड्राय होतात. सो त्यामुळे मी हे यूज केलं, पण मला पर्सनली खूप आवडलं. तर मी याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, किंवा हे प्रोडक्ट जर असेल तर ते टॅग करून देईल. सो तिथं जाऊन तुम्ही नक्की परचेस करू शकता. खूप मस्त प्रोडक्ट, तुम्ही माझे केस बघू शकता. तुमच्या अगदी केसांमधला फ्रिजीनेस खूप प्रमाणात कमी होणार आहे आणि स्मूथ टेक्स्चर देणार आहे तुमच्या केसांना. तुमचे केस खूप स्मूथ लागणार आहे ते. तर नक्की तुम्ही पण परचेस करा. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं मी ज्वेलरी शॉपिंगसाठी गेली होती. मला मंगळसूत्र घ्यायचं होतं. सो त्यासाठी मी गेली की मी तुम्हाला दाखवते मी कुठलं मंगळसूत्र घेतलं आहे डेली यूजसाठी. तर ते आहे हे अनुराधा म्हणून मेन रोडला एक शॉप आहे. सो तिथूनच मी मंगळसूत्र परचेस केलं आहे. तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग आणि खूप मस्त आहे. आणि याच्या मागचं जे हे चेन असते तुम्हाला कमी करून पाहिजे असेल ते एकदम कमी करून देता. सो मी पण कमी करून घेतली आहे. मी लवकरच घातलं की तुम्हाला दाखवेलच. तर हे मंगळसूत्र घेतलं आहे आणि तुम्ही बघितलंच ना दिवसभरात काय काय केलं ते. आणि तुम्हाला कदाचित माझा आवाज पूर्णपणे येत नसेल किंवा कमी येत असेल तर समजून घ्या, कारण की माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे तुम्हाला आवाज कमी येऊ शकतो. कारण की बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की तुझा आवाज येत नाही व्हिडिओमध्ये. तर माझा आवाज असाच आहे आणि आज थोडा कमी येत असेल कारण की माझा घसा खराब आहे, त्यामुळे तर लवकरच तो कवर होईल. आणि चला मग बघूया आता काय काय होतं ऋतूला. पण मला आता स्कूलला घ्यायला जायचं आहे, ते 3 वाजता येईल. तर चला मग आता बाकीची कामं आवडते. ऑलमोस्ट आता तर सगळी कामं झाली आहे, फक्त जेवण व्हायचं आहे. कुठे ऋतूला घ्यायला जाईल. चला भेटूया. मी जी झाडं गॅलरीमध्ये लावली होती तर ती आता इकडं बेडरूमच्या खिडकीमध्ये आणून ठेवली, कारण की तिकडं जागा नव्हती होत. त्यामुळे मी मला दाखवते इकडं अशी लावली आहे. आणि तिकडं मी लाजाऊचं झाडं लावलं गॅलरीमध्ये तिकडच्या. आणि इकडं कसं ऊन पण भेटतं त्यांना, सो त्यामुळे मी इकडं आणून ठेवली बाकीची झाडं. मी आता जस्ट ऋत्वीला घेऊन आले आणि तिची इतकी मस्ती चालेल स्कूलवरून आल्यापासून. हे बघा अजिबात शांत बसत नाही, खूप मस्ती करते. मग मला त्रास देते ना. हाय तुम्ही कसे? राशीची स्कूलमधून आल्यापासूनची मस्ती चालू आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 5. मी काहीतरी बोलते मग तू काहीतरी बोल. हा तू बोला तर मग मी बोलते. पोयम बोलून दाखव ना त्यांना. पोयम तुला स्कूलमध्ये शिकवतात ना. किती आता तुला कापायला लाग. मी नाही ना कापत. किती लागलं. काढायला लागेल. तर आता वाजलेत 9:30. आमचं जेवण वगैरे पण झालं आहे. आणि मी रात्रीच्या जेवणात बनवलेलं फोडणीची खिचडी, मला ते काही शूट करता आलं नाही, कारण की फोडणीची खिचडी मला आणि ऋतूला खूप प्रमाणात आवडते. तर ते बनवलं होतं आज आणि म्हटलं तर आता ब्लॉग पण एंड करू.
आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर पिंपल पण दिसत असतील. माझा चेहरा खूप ऑइली झाला आहे सध्या. मला लवकरच नाईट स्किन केअर पण चालू करायचं, ते पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला समजेल तुम्हाला माझे ब्लॉग किती आवडतात. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.